म्हणजे तुम्ही प्रयत्न करता यश येतं काही प्रमाणामध्ये येतं. त्यामुळे अनेक मी माझी कार्यशाळा घेतो. मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये जातो तेव्हा अनेक लोक तिथे त्यांच्याकडे त्यांना असं वाटतं की आम्हाला पोषक वातावरण नाहीये म्हणून आम्ही कदाचित यशस्वी होऊ शकत नाही. मुंबईमध्ये वातावरण चांगलं असतं किंवा शहरांमध्ये खूप चांगलं असतं, इथे त्यांना सपोर्ट मिळतो. पण असं काय नाहीये. ग्रामीण भागातला व्यक्ती देखील आज मोठा होऊ शकतो. APJ अब्दुल कलाम काय हे ग्रामीण भागातून आलेत. असे अनेक व्यक्ती आहेत की ज्यांनी ग्रामीण भागातून आज मोठे झालेत. त्यामुळे तिथे पण ते करता येतं. त्यामुळे यशाबद्दल यश हे भेदभाव करत नाही. यश कोणत्याही व्यक्तीला भेटतं. यश गोऱ्या माणसाला मिळतं, यश सावळ्या माणसाला मिळतं, यश टिंगू असो, लंबू असो, जाडा असो, बुटका असो, टकला असो, कुठल्याही प्रकारचा माणूस असेल तरी त्याला यश मिळतं. त्यामुळे यश हे भेदभाव करत नाही. अगदी. यशाचे खरं तर विविध पैलू असतात. ते जीवनातल्या विविध क्षेत्रामध्ये कसे लागू होतात या संदर्भात काही सांगू शकाल? बरोबर. विविध पैलू म्हणजे असं की जसं आपण शाळेमध्ये असताना शाळेच्या वेळेस मुलांना शाळेचं शिक्षण जे आहे त्याबद्दल त्यांना तो यश हा त्यांचा पहिला फॉर्म्युला असतो. फॅमिलीसाठी महिलांसाठी यश देखील असतं की त्यांचं फॅमिली कशा प्रकारे आयुष्य व्यवस्थित नवऱ्याचं फॅमिली सासू सासरे मुलं यांना एकत्र घेऊन कसं चालवायचं हे त्यासाठी एक मोठा यशाचा पैलू असतो की ते व्यवस्थित तिला सक्सेस करणं भाग असतं. त्या व्यतिरिक्त नोकरदार वर्ग म्हटला की नोकरदारला कसं असतं की त्याला प्रत्येक ठिकाणी बढती की आज मला हे पोस्ट आहे, पुढच्या वेळा दुसरी पोस्ट, तिसरी पोस्ट ही बढतीची अपेक्षा त्याला असते आणि त्या बढतीसाठी त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मग पैलूबद्दल सांगताना जे यशाचे अनेक मुद्दे आहेत की त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे एक तर आपण नम्रपणा नेहमी असला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी जर तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल जॉबमध्ये, तुम्ही जर उद्धट असाल किंवा तुम्ही तुमचं काम दिलेल्या वेळेत पूर्ण करत नसाल तर तिथे बढतीच्या वेळेस तो विचार केला जातो. किंबहुना असं पण म्हटलं जातं की जसं उद्योगाबद्दल आहे, उद्योजक जेवढा नम्र असेल, उद्योजक जेवढा चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करू शकेल लोकांना, सॉफ्ट स्किल जेवढे तो स्वतःमध्ये डेव्हलप करू शकेल तेवढा उद्योजक लवकर चांगल्या प्रकारे आपला उद्योग वाढवतो. अगदी अगदी. आणखी काही पैलूंवर आपण लक्ष टाकूया. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा